मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारधारेचा विषय आहे आत्मविश्वास आणि यश. मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे आपल्या स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर दृढ विश्वास असणे होय. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या निर्णयांचा मनोमन स्वीकार करून विश्वासाने आणि दृढ निश्चयाने प्रत्येक पाऊल पुढे ठेवत असता. म्हणूनच अशी आत्मविश्वासपूर्ण कृती करणाऱ्या व्यक्तीसाठी यशस्वीतेच्या पायीची दासी झाल्याशिवाय राहत नाही. कारण आत्मविश्वास हा आपल्यातील सकारात्मक दृष्टिकोन, आपली स्वतःबद्दलची चांगली भावना आणि आपल्या उच्चतम ध्येयांवर ठामपणे आपले लक्ष केंद्रित करण्याची आपल्यातील क्षमता दर्शवित असतो. आणि म्हणूनच आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही, असे डॉक्टर आंबेडकरांनी देखील युवकांना मार्गदर्शन करताना म्हटले होते. मित्रांनो, एखादी गोष्ट जर आपण मनापासून ठरवली तर निश्चितच आपण ती यशस्वीपणे पूर्णही करू शकत असतो. फक्त तशी आत्मविश्वासपूर्ण कृती करण्याचा तेवढा ठाम निश्चय मात्र आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं. तसेच आपल्याकडून ती कृती जेव्हा यशस्वीरित्या पूर्णत्वात जात असते तेव्हा आपल्यातील आत्मविश्वास देखील कित्येक पटीने वाढलेला असतो. मित्रांनो, जर आपल्या चांगुलपणातही कुणी चुका शोधत असतील तेव्हा समजून जायचं की नक्कीच आपण योग्य मार्गावर आहोत. त्यामुळे आपल्या चुका शोधणारे देखील आपल्या हिताचेच असतात, कारण त्यांच्याचमुळे आपल्यातील कमतरता आपण अगदी जवळून पाहू शकतो आणि स्वतःमध्ये आवश्यक तसा बदल घडविण्याची संधी देखील आपल्याकडे या निमित्ताने चालून येत असते. परंतु हे देखील आत्मविश्वासाशिवाय मात्र आपण निश्चितच करू शकणार नाही. मित्रांनो, काही चांगले करण्याचा प्रयत्न करून देखील लोक आपल्यातील चुका शोधत असतील, आपल्याला नावे ठेवत असतील, तर तेथेही आपल्यातील आत्मविश्वासच आपल्याला दृढनिश्चयी बनवत असतो. आणि त्यामुळेच कोण काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा माझी विश्वासपूर्ण मनच मला काय सांगतंय हे ऐकण्याची सवय आपल्याला निश्चितच लागली पाहिजे. आपल्या निश्चयापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी टपलेले हे जे लोक आहेत त्यांना आपली काळजी आहे म्हणून ते आपल्याला विचारत नसतात, तर तुमच्यात घडलेला बदल कशामुळे घडून आला आहे हेच जाणून घेण्याची त्यांची प्रबळ इच्छा असते. म्हणूनच न डगमगता आपल्यातील आत्मविश्वासाच्या बळावर अशा लोकांना नक्कीच विचार करायला आपण भाग पाडू शकता. मित्रांनो, आयुष्याच्या या वाटेवरून चालताना आपण एकच लक्षात ठेवायला हवे की रस्ता खराब लागलाय म्हणून आपण मागे ओढून आपला प्रवास थांबवू नये. हवे तर गती कमी करावी, मात्र पुढेच जात राहावे. काय सांगावे, कदाचित पुढील वाट आपल्याला यापेक्षाही समृद्ध आणि सुखकर असू शकेल. मित्रांनो, आजच्या विचारमालेतून मला एवढे स्पष्ट करायचे होते. निश्चितच आपल्याला हे विचार आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.